महाराष्ट्रातील देवस्थान जमिनींच्या नव्या मालकी कायद्याच्या या जलद आढाव्यात आपलं स्वागत आहे. हा नवा नियम म्हणजे पिढ्यानपिढ्या देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे गोठवून ठेवलेलं हक्काचं खातं कायमचं खुलं करण्यासारखं आहे. तर यातली पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राज्यात तब्बल 4.5 लाख हेक्टरहून अधिक देवस्थान इनाम जमिनी आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वीच्या काळी देवाला दान केलेल्या जमिनी आता या जमिनी प्रत्यक्ष कसणाऱ्या वहिवाटदारांच्या आणि कुळांच्या नावावर होणार आहेत आणि या जमिनींचा विकासावरचे जुने निर्बंध पूर्णपणे हटवले जातील. पण आता तुम्ही विचार कराल, जर जमिनी शेतकऱ्यांच्या झाल्या तर मंदिरांच्या देखभालीचं काय होणार? याचं उत्तर म्हणजे आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. जमिनी मालकीच्या करताना शेतकऱ्यांकडून काही प्रमाणात अधिमूल्य किंवा प्रीमियम आकारला जाईल. ही रक्कम थेट संबंधित देवस्थान आणि पुजाऱ्यांना दिली जाईल, जेणेकरून मंदिरांची दैनंदिन व्यवस्था पूर्वीसारखीच अगदी सुरळीत चालेल. आणि शेवटी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्यानुसार या ऐतिहासिक कायद्याचा मसुदा लवकरच सर्वांसाठी खुला होईल. त्यानंतर तुम्हाला आणि मला म्हणजे जनतेला हरकती आणि सूचना देण्यासाठी पूर्ण 1 महिन्याचा वेळ मिळेल. या सूचनांचा विचार करून जुलैच्या विधिमंडळ अधिवेशनात याला अंतिम रूप दिलं जाणार आहे. तुमच्या सूचना खरोखरच या कायद्याला आकार देऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर हा प्रस्तावित कायदा शेतकऱ्यांची जमिनीबाबतची अनिश्चितता कायमची संपवेल आणि मंदिरांचं रक्षण करत ग्रामीण विकासातला एक मोठा अडथळा कायमचा दूर करेल. तर पुढील व्हिडिओसाठी आपल्याला कोणत्या विषयावर कायदेशीर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सुचवा. हो, आम्ही तुमच्या सूचनांची वाट पाहत आहोत. आणि रोजच्या नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. तिथे तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, कारण माहिती हेच खरं शस्त्र आहे. अगदी बरोबर. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.